सगळ्यात पहिला तुम्ही नंबर लावले. हाय फ्रेंड, नमस्कार. कशा सगळे मजेत ना? तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढा पलावा महोत्सव 2026 मधला आहे हा तिसरा दिवस. आणि तिसऱ्या दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि प्रथमेश डान्स स्टुडिओमधनं आपल्याला डान्स आहेत. तर चला आता आपण जाऊया महोत्सवामध्ये. आता तर मी निघाली आहे आणि तिकडे जाऊन बघूयात कोण कोण आलेले आहे आणि किती ग्रुप्स आज डान्स करणार आहेत ते. चला मग. आज काय संडे स्पेशल? हा काय काय आहे बघू? मग खोलल्याशिवाय दिसेल का? चिकन मस्त तरी आले. मटन अजून फाउंडेशन आयोजित दिलजय लोढा पलावा महोत्सव 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढा पलावा महोत्सव 2026 मधला आजचा हा तिसरा दिवस आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमाला इथे सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश पूजनाने करतो. तर मी इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर भावेश दादांना विनंती करते की त्यांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आजचे जे कोरिओग्राफर आहेत प्रथमेश दादा पाटील त्यांनाही मी विनंती करते की आपण क्रॉसफायर डान्स अकॅडमी डोंबिवली पश्चिम मधील. त्याचबरोबर आपण लगेचच ग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपजय रघुवीर समर्थ. जय मी समन्वयदा रोशन पाटील निवेदिका सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढा पलावा महोत्सव 2026. आयोजक आहेत श्री महेंद्र धर्मा पाटील आणि कोरिओग्राफर आहेत सौ मोनिका पाटील ताई. त्याचबरोबर श्री प्रथमेश दोंगलेकर दादा. आणि या दोघांचंही आमच्या गणेश पूजन झालेलं आहे आपल्या समोर आणि श्रीफळ पडत आहेत दादा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर 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 हर. क्रॉस फायर डान्स अकॅडमी डोंबिवली पश्चिम आपल्या समोर घेऊन येत आहेत आपलं एका पाटील. त्याचबरोबर कोरिओग्राफर आहे श्री प्रथमेश दोंगलेकर दादा. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते, स्वागत करते आणि लगेचच कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रथम डान्स घेऊन येत आहेत ती म्हणजे गणेश वंदना क्रॉस फायर डान्स अकॅडमी. आणि या अकॅडमी मधनं हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत आपल्या समोर गणेश वंदना सादर करण्यासाठी. मुकल्यांसाठी खूप सुंदर असा डान्स केलेला आहे त्यांनी. यानंतर पुढचं नृत्य घेऊ. कमी आहे तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर तांडव नंतर आपल्या समोर घेऊन येत आहेत त्रिशा चव्हाण आणि गाण्याचे नाव आहे छबीदार छबी.
खूप सुंदर असा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं मुझको तो दिखता है इसमें कोई सनम ऐसा दरवाजा मिला मर गई हुई अम्मा मैं तो टूट के बिखर गई हुई अम्मा हुई अम्मा हुई अम्मा दत्तचा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो दत्तचा कृष्ण मुरारी माझी छेड महाराज की हर हर. धन्यवाद. FTA डान्स ग्रुप. आम्हाला इथे परफॉर्मन्स करायला मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच दादा. टाळ्या वाजवायच्या आहेत या ग्रुपसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जजला बसलेलो तर तिकडचे हे सगळे बच्चा पार्टी पण आली आहे. खूप सुंदर, त्या लोकांनी पण खूप सुंदर डान्स केलेत. त्यासाठी पण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूपच छान. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. धर्मराज फाउंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव यंदाचं वर्ष 2026 आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि असे रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध जे करून देतात त्यांच्यासाठी खरंच खूप हॅट्स ऑफ आहे. एकदा प्रत्येकाने स्वतःसाठीही टाळ्या वाजवल्या पाहिजेत की आपण आज या कार्यक्रमाचं जे कोण आयोजन करतं त्यांच्या डोक्याला किती हेडॅक असतो हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की बाबा 100 दिवसातनं 100 फोन आणि प्रत्येक हे कामाचं आयोजनाची हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत हे मिळवणं इथपासून सगळं हे हा पूर्ण पसारा उभं करणं हे खूप कठीण असतं. पण आज आपल्याला इकडे रंगमंच उपलब्ध करून आपल्याला व्यवस्थित बसायला मिळते. इकडे खुर्च्यांची जी कोणी व्यवस्था केलेली आहे, मंडपवाले दादा आहेत, आपले साऊंडवाले दादा आहेत, ज्यांच्या तालावर आम्ही नाचू शकतो तो डीजेवाले दादा आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्यात. डीजेवाल्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तुम्ही गाणं वाजवता म्हणून आमचे कलाकार नाचतात, म्हणून डीजेवाल्यांनी पण टाळे वाजवलं पाहिजेत. आणि तसेच आमची ताई अनुराधा ताईसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि अनुराधा ताईबरोबर आम्ही म्हणजे माझी आणि अनुराधा ताईची ओळख आम्ही अल्बम सॉन्गमध्ये एका अल्बम सॉन्गमध्ये आम्ही एकत्र आलो होतो तेव्हा आमचा संपर्क आला होता. तेव्हापासूनची ओळख खूप छान आम्ही ठेवलेली आहे आणि मैत्रीचं नातं आम्ही एक छान प्रकारे जपत आहोत. आणि सध्याचं आपलं सोशल मीडियाचं युग आहे त्यामुळे सोशल मीडियावर आम्ही एकमेकांना फॉलो करत असतो. एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव किंवा एक डेली अपडेट्स म्हणतो की ताईचं मराठी बिग बॉस वगैरे जे काय चालू होतं हे जरी आम्ही कौतुक नसेल केलं तरी फॉलो करत होतो एवढं 100% आहे. कारण आम्हाला माहीत होतं की आपली एखादी व्यक्ती कलाकार व्यक्ती कुठेतरी काहीतरी कला सादर करते तर तिला तिची पोच पावती ही कुठल्या तरी रंगमंचावर मिळालेली कायम आणि अविस्मरणीय आणि आयुष्यात कायम लक्षात राहणारी असते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि ओके. आणि या रंगमंचासाठी म्हणजे हे नृत्य कलाकार ज्यांनी आमच्यासाठी किंवा पण भानुदास माझा आमचा चांगला मित्र आहे आणि आम्ही एका क्षेत्रातले आहोत याकरता थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. त्याचबरोबर तुमच्या आमच्यासारखे सगळेजण इथे आज उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे. धर्मराज फाउंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव 2026 मधला आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम खूप जबरदस्त झालेले आहेत आणि आजचं मी येथेच कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Bye.